कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा गावाजवळ एक भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे। या अपघातात एका मालवाहू लॉरीच्या मागील चाकाखाली सापडून एक महिला जागीच ठार झाली। गजानन महाराज कॉलनी येथील या 55 वर्षीय महिलेचं नाव विद्या सिद्धार्थ कांबळे असं। दुपारी 1च्या दरम्यान हा अपघात घडलाय। पन्हाळा तालुक्यातील येवलूज हे विद्या यांचं मूळ गाव आहे। शुक्रवारी सकाळी त्या शेतीच्या कामानिमित्त पती सिद्धार्थ यांच्याबरोबर मोपेड दुचाकीवरून गावी गेल्या होत्या। दुपारी 1च्या दरम्यान गजानन महाराज येथील आपल्या घरी परतत असताना कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा गावच्या पूर्वेला असणाऱ्या चंदन स्वीट मार्ट समोर त्यांचा अपघात झाला। एका मालवाहू लॉरीचा धक्का लागल्यानं पती सिद्धार्थ यांचा दुचाकीवरील ताबा सुटला। त्यात सिद्धार्थ रस्त्याच्या बाहेरच्या बाजूला पडले तर दुचाकीवर मागील बाजूला बसलेल्या विद्या या लॉरीच्या चाकाखाली सापडल्या। यात लॉरीचे मागचं चाक विद्या यांच्या कमरेच्या वरील भागावरून गेल्यानं या भागाचा चेंदामेंदा झाला होता। घटनास्थळावरील दृश्य हे अत्यंत हृदयद्रावक होतं। अपघात झाल्याचं समजताच विद्या यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, तर अपघातात विद्या यांचा मृत्यू झाल्याचं समजताच नातेवाईक आणि संतप्त जमावाने लॉरीच्या काचा फोडल्या। यावेळी विद्या यांच्या 2 मुलांनी आणि सुनानी आईचा अपघातात झालेला मृतदेह पाहून हृदय पिळवटणारा टाहो फोडला। दरम्यान या अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली असून पुढील तपास सुरू आहे। महासत्ता लाईव्हसाठी बालिंग्याहून सुरेंद्र टिक्के, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।